सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आजचा आपला टॉपिक आहे धम्म प्रीतीचा रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो। धम्म प्रीतीचा रस पिऊन म्हणजे धम्माच्या प्रीतीचा रस पिल्याने मनुष्य निष्पाप होतो, पापी राहत नाही। ठीक आहे, तर आजची ही गोष्ट आहे स्थविर तीर्थाची गोष्ट। स्थविर तीर्थ होते त्यांची आजची ही गोष्ट आहे। तर भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक 205 म्हटलेली आहे। पविवेक रसं पित्वा रसं उपसमस्स निद्रो होती निप्पापो धम्म पीती रसं पिब्बम। ह्या गाथेचा अर्थ असा आहे, एकांतवास आणि शांतीचा रस पिऊन। एकांतवास म्हणजे एकांतामध्ये राहणे आणि शांतीचा रस पिऊन। शांतीचा म्हणजे शांत राहणे, नाही का? तर एकांतवास आणि शांतीचा रस पिऊन मनुष्य निर्भय होतो। निर्भय होतो, त्याला कुठल्याही गोष्टीची भीती वाटत नाही। निर्भय म्हणजे कुठल्याही गोष्टीची त्याला भीती वाटत नाही। जो मनुष्य एकांतवासामध्ये राहतो, शांतीचा रस पितो, तो कसा होतो? निर्भय होतो, त्याला भीती वाटत नाही। आणि धम्म प्रीतीचा रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो। त्याचप्रमाणे धम्माचा रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो, पापी राहत नाही। एके दिवशी वैशाली येथे विहार करीत असताना तिस्स नावाच्या भिक्खूला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे। भगवान बुद्धांनी ही गाथा तिस्स नावाच्या भिक्खूंना उद्देशून म्हटलेली आहे। माझा फोन नाही का, असं वाटते पडन। एके दिवशी वैशाली येथे विहार करीत असताना भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले। वैशालीमध्ये जेव्हा भगवान बुद्ध राहत होते तेव्हा भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, भिक्खूंनो सावधान, आजपासून 4 महिन्याने मी परिनिवृत्त होईल। भगवान भिक्खूंना म्हणाले, भिक्खूंनो सावधान, आजपासून 4 महिन्यानंतर मी परिनिवृत्त होईल। माझी परिनिवृत्त होण्याची घडी अगदी जवळ आलेली आहे। आणि माझी परिनिवृत्त होण्याची घडी अगदी जवळ आलेली आहे। तुमच्या निरोप घेण्याचा क्षण जवळ येत आहे। तुमच्यापासून निरोप घेण्याचा क्षण आता माझ्या खूप जवळ येत आहे। म्हणून जे करण्यास योग्य आहे ते तुम्ही करा। जे करण्याच्या योग्य आहे ते तुम्ही आता करा, उशीर लावू नका। फक्त माझ्याजवळ आता किती महिने आहेत? 4 महिने उरलेले आहेत। तुम्हाला जे करण्यायोग्य आहे ते तुम्ही करा, उशीर जास्ती काही लावू नका। अशी गोष्ट ऐकून भिक्खूंजनांमध्ये मोठे भय उत्पन्न झाले। भगवान बुद्धांची ही गोष्ट ऐकली आणि भिक्खूजनांमध्ये खूप मोठे भय उत्पन्न झाले। त्यांना वाटू लागले की आता भगवान बुद्ध आम्हाला सोडून जाणार। आणि हे स्वाभाविकच होते की लोकांमध्ये भय उत्पन्न होणे स्वाभाविक होते। भिक्खू संघ महाविषादात बुडून गेले आणि ते खूप महाविषादामध्ये पूर्ण भिक्खू संघ बुडून गेले। जसे अचानक अमावस्या आली, अमावस्या जशी आली तशाप्रमाणे ते लोक खूप दुःखामध्ये बुडून गेले। भिक्खू रडू लागले, सगळे भिक्खू आतापासूनच रडू लागले, छाती बुडवू लागले। भिक्खूचा जमाव एकत्र येऊ लागला। सगळे भिक्खू रडू लागले आणि लांब लांब कुठे असतील भिक्खू तर सगळे एकत्र येऊ लागले आणि भिक्खूंचा जमाव आता एकत्र होऊ लागला। आता काय होणार, कसे होणार, आता काय करायचं हे त्यांना प्रश्न पडू लागले। आता काय होणार, कसं होणार, आता कसं करायचं, नाही का? परंतु त्यांच्यात फक्त एक भिक्खू होते। त्यांच्यामध्ये त्या सगळ्या भिक्खूंमध्ये एक भिक्खू होते ज्यांचे नाव तिस्स होते। त्या भिक्खूंचे नाव काय होते? तिस्स। तिस्स स्थविर, ना रडले ना कोणाशी काही बोलले। आणि जे तिस्स स्थविर होते ते रडले सुद्धा नाही आणि कुणासोबत काहीही बोलले सुद्धा नाही। त्यांनी विचार केला, शास्ता 4 महिन्यानंतर परिनिवृत्त होतील। आणि त्यांनी विचार केला, भगवान बुद्ध आता 4 महिन्यानंतर परिनिवृत्त होणार आणि मी अजून अवितराग आहे। परंतु आतापर्यंत मी अजून अवितराग आहे। राग लोभापासून मी विमुक्त नाही। राग आणि लोभापासून मी अजूनपर्यंत विमुक्त झालेलो नाही। म्हणून शास्ता असे पर्यंत मला अर्हत पद प्राप्त करणे जरुरी आहे। आणि तो विचार करू लागला की जेव्हापर्यंत भगवान बुद्ध आहेत तेव्हापर्यंत मला अर्हंत पद प्राप्त करणे खूप जरुरी आहे, कारण मी माझ्या राग लोभावर अजूनपर्यंत कंट्रोल केलेला नाही।
असा विचार करून तिस्स स्थविर मौन झाले. असा त्यांनी विचार केला आणि ते तिस्स स्थविर मौन झाले. ते सर्व शक्ती ध्यानात ओतू लागले आणि त्यांनी विचार केला की आता माझी जी सगळी शक्ती आहे ते मी आपल्या पूर्ण ध्यानामध्ये ओतून टाकणार. आणि त्यांनी कोणताही विचार न करता शांत राहायला लागले आणि पूर्ण शक्ती आपली ध्यानामध्ये ओतू लागले. राग लोक त्यांना अचानक गप्प झालेले पाहून भिक्खू त्यांना विचारत. सगळे भिक्खू त्यांना विचारायचे की अचानक तुम्ही एवढे का बरं शांत झालेले आहात, आपणास हे काय झाले. सगळे त्यांना विचारायचे आपणास हे काय झाले, आपण एवढे शांत कसे काय झालात, काय भगवंतांच्या महापरिनिर्वाणाच्या वार्तेने तुम्हाला एवढा धक्का बसला काय. सगळे भिक्खू त्यांना विचारायचे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या वार्तेने तुम्हाला एवढा मोठा धक्का बसलेला आहे म्हणून तुम्ही शांत झालेले आहात काय, की आपली वाचा बंद झालेली आहे, की तुमचा जो वाचा आहे बोलणे तो बंद झालेले आहे काय, आपण रडत का नाही. सगळे भंतेजी विचारू लागले की तुम्ही रडत का बरं नाही आहे, बोलत का बरं नाही. भिक्खूंना भीती वाटत होती की तिस्स स्थविर पागल तर झाले नाही ना. आणि त्या भिक्खूंना भीती वाटू लागली की आता हे जे तिस्स स्थविर आहेत हे पागल तर झाले नसतील ना. आघात एवढा मोठा होता की स्थविर पागल पण होऊ शकत होते. आणि हा प्रसंगच एवढा मोठा होता की ते स्थविर पागल पण होऊ शकत होते. ज्यांच्या चरणी सारा जीवन समर्पित केलेला असेल आणि त्यांची जाण्याची घडी आली असेल, ज्यांच्या चरणी आपण आपलं सगळं जीवन समर्पित करतो आणि जेव्हा त्यांची जाण्याची घडी जवळ आलेली असेल, ज्यांच्या जीवनाच्या सर्व आशा आकांक्षाचे स्वप्न पाहिले असतील, ज्यांच्या जीवनाच्या सर्व आशा आकांक्षांचे आपण स्वप्न बघितले असतील, त्यांच्या निरोप घेण्याचा क्षण जवळ असेल तर कोण मनुष्य वेडा होणार नाही. बरोबर आहे. एखादा आपल्याला पण खूप प्रिय मनुष्य असेल आणि आपल्याला माहिती पडत असेल की आता हा परिनिवृत्त होणार आहे तर आपल्याला पण खूप जास्ती दुःख होणार. ते स्वाभाविक होते. परंतु तिस्स जे मौन झाले ते मौनच होते. जे तिस्स स्थविर होते ते मौन झाले तर मौनच होते. त्यांनी मौन काही आपलं तोडलं नाही. ते कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देत नव्हते आणि त्यांना कितीही प्रश्न केले तरी ते कोणत्याही प्रश्नाचे उत्तर काही देत नव्हते. सर्वत्र नीरव शांतता पसरलेली होती आणि सगळीकडे शांतता पसरलेली होती. शेवटी ही गोष्ट भगवंतांच्या कानी पडली आणि मग नंतर ही गोष्ट भगवंताकडे गेली. प्रत्येक जण आश्चर्याने थक्क झालेला होता की तिस्स स्थविरांना झालं तरी काय. सगळेजण खूप आश्चर्याने धक्का बसला होता सगळ्यांना की ह्या स्थविरांना झालेलं काय, हे एवढे अचानक शांत कसे काय झालेले आहेत, बोलत सुद्धा नाही, काही नाही, एका शब्दाने ते बोलतही नव्हते आणि कोणत्याही गोष्टीवर रिॲक्ट सुद्धा करत नव्हते. की अचानक त्यांनी स्वतःला बंद करून टाकलं. जसे कासव आपल्याला कवचाच्या खाली ओढून घेतो तसा. एखादा कासव कसा स्वतःला कवचाच्या खाली ओढून घेतो त्याप्रमाणे स्थविर तिस्सांनी आपल्याला आपल्या याच्यामध्ये बंद करून टाकलेलं होतं. हे वेडेपणाचे लक्षण तर नाही ना. सगळे आता लोक 10 प्रकारचे 10 गोष्टी बोलतात नाही का, तशाप्रमाणे ते भिक्खू स्थविरांबद्दल 10 प्रकारचे 10 विचार करू लागले की अचानक यांचे बोलणं बंद झालं तर हे वेडे तर झाले नसतील, मुकी तर झाले नसतील, यांचे म्हणजे जीभ तर बंद नसेल झालं, बोलत का नाही आहेत नाही का, किंवा खूप मोठा यांना धक्का बसला असेल, असे विचित्र विचार ते लोक करू लागले की ज्यामुळे त्यांची स्मृती खंडून गेली, वाणी बंद झाली. परंतु त्यांची वाणी बंद झाली होती का, स्मृती खंडून गेली होती का, त्यांना काही लक्षात नव्हतं का, सगळं लक्षात होतं. परंतु त्यांच्या काय एम होतं की मला 4 महिने फक्त आता भगवान बुद्ध परानिवृत्त होण्यासाठी वाचलेले आहेत, त्या 4 महिन्यामध्ये मला अनंत पद प्राप्त करणे जरुरी आहे. म्हणून त्यांनी स्वतःला कंट्रोल करणं चालू केलं होतं. बरोबर आहे. भगवंतांनी तिस्स स्थविरांना सर्वांसमक्ष बोलावून विचारले. मग आता भगवंतापर्यंत ही गोष्ट गेली तर भगवंतांनी त्यांना सर्वांसमोर बोलावले आणि विचारले. तेव्हा तिस्स भिक्खूंनी सर्व हकीकत सांगितली. आणि भगवंतासमोर ते शांत राहू शकत होते का, नाही. तर तेव्हा मग तिस्स भिक्खूंनी सर्व हकीकत सांगितली आणि भगवंतांना आशीर्वाद मागितला की माझे ध्येय, माझा संकल्प पूर्ण हो. सगळी हकीकत सांगून त्यांनी भगवंतांकडून आशीर्वाद घेतला की माझा जो ध्येय आहे, संकल्प आहे तो पूर्ण हो. आपल्या जाण्याच्या अगोदर तिस्स स्थविर निरोप घेऊ इच्छितो. मृत्यू नव्हे, तिस्स स्थविर नावाचा हा अहंकार आहे. तिस्स स्थविर नावाचा त्याच्यामध्ये जो अहंकार आहे हा अहंकार गडावा हीच माझी इच्छा आहे.
आपले संपूर्ण प्राण मी ह्यात ओतू इच्छितो. माझे जे संपूर्ण प्राण आहेत ते मी अरहंत पदाच्या प्राप्तीसाठी याच्यामध्ये पूर्ण ओतू इच्छितो. आपण मला आशीर्वाद द्यावा. भगवान बुद्धांना ते आशीर्वाद मागतात. आता मी न बोलणार, न हलणार, न डोलणार, कारण सर्व शक्ती हे 4 महिने फक्त ध्यानातच लावायची माझी इच्छा आहे. आता मी हलणार नाही, डोलणार नाही आणि बोलणार सुद्धा नाही. माझ्यात जेवढीही शक्ती आहे ते मी फक्त आणि फक्त ध्यानातच लावणार. हे जे 4 महिने माझ्याजवळ आहेत ते मी ध्यानात लावणार. माझ्याजवळ आता जास्त वेळ उरलेला नाही. ते 30 स्थवीर भगवान बुद्धांना सांगतात, माझ्याजवळ आता जास्ती वेळ उरलेला नाही आहे. आपण जे सांगितले होते की भिक्खूंनो सावधान, जे करण्यास योग्य आहे ते करा आणि मला जे योग्य वाटले तेच मी करत आहे. तर भगवान बुद्धांनी सगळ्यांना सांगितलं होतं, सावधान, 4 महिने फक्त माझ्याजवळ आहेत. जे योग्य आहे करण्यास ते तुम्ही आता ह्या 4 महिन्यामध्ये करून घ्या. परंतु मला हे अयोग्य वाटले की मला अरहंत पद प्राप्त करायचे आहे ते मी करत आहे. असे कोण सांगतात? त्यांना 30 स्थवीर. हे 4 महिने जीवनाच्या क्रांतीसाठी लावायचे मी ठरवलेले आहे. हे जे 4 महिने आहेत हे माझ्या जीवनाच्या क्रांतीसाठी मी लावायचे ठरवलेले आहे. असे होऊ नये की नंतर मला पस्तावण्याची पाळी येईल. असे माझ्यासोबत झालं नाही पाहिजे की नंतर मला पछतावण्याची पाळी येणार. आजपासून पूर्णपणे योगदान अरहंत पदासाठी देण्याचे मी ठरवलेले आहे. आजपासूनचे माझे पूर्ण योगदान मी अरहंत पदासाठी देण्याचे ठरवलेले आहे. असे कोण सांगतात? भगवंतांना 30 स्थवीर सांगतात. बुद्धांनी 30 स्थवीरांना आशीर्वाद दिला आणि अन्य भिक्खूंना उद्देशून म्हणाले. बुद्धांनी 30 स्थवीरांना आशीर्वाद दिला आणि अन्य भिक्खूंना उद्देशून म्हणतात, भिक्खूंनो, जो माझ्यावर प्रेम करतो तो या स्थवीर 30 प्रमाणे व्हायला हवा. भगवान बुद्ध सगळ्यांना सांगतात, जो माझ्यावर प्रेम करतो तो कोणासारखा व्हायला हवा? हा जो स्थवीर 30 आहे ह्याच्यासारखा. हीच तर ती गोष्ट आहे जी करण्यायोग्य आहे. भगवान बुद्धांनी म्हटलं होतं, जे करण्यायोग्य आहे ते तुम्ही 4 महिन्यामध्ये करा. तर भगवान बुद्ध मग सगळ्या भिक्खूंना सांगतात, हीच ती गोष्ट आहे की जे करण्यायोग्य आहे असे मी म्हटले होते. सावधान, मी 4 महिन्यानंतर परिनिवृत्त होईल. रडण्याने, शोक करण्याने काय होणार? 4 महिन्यानंतर मी परिनिवृत्त होणार आहे. परंतु रडण्याने, शोक करण्याने काही होणार आहे का? काहीच नाही. ह्या रडण्यातच तुम्ही अनेक जन्म घालवलेले आहेत. रडण्यामध्येच आपण अनेक जन्म घालवलेले आहेत. चर्चा करण्याने, जमावाच्या जमाव एकत्र येऊन विचार करीत बसण्याने काय साध्य होईल? बरोबर बोलत आहेत तथागत. तुम्ही एवढी चर्चा करतात, जमाव होऊन बसून बोलून राहिल्या, परंतु त्याच्याने काही साध्य होणार आहे का? काहीच नाही. विषाद करण्याने काय होईल? काय तुम्ही मला थांबवू शकाल? भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही एवढा विषाद कराल, रडाल आणि एवढे विचार कराल आणि बोलत बसाल तर तुम्ही मला थांबवू शकाल जाण्यासाठी? नाही. माझे जाणे तर आता निश्चितच झालेले आहे. माझे जे जाणे आहे ते आता निश्चित झालेले आहे. रडून रडून तुम्ही हा क्षण पण गमावून बसाल. रडल्याने तुम्ही हा जो क्षण तुमच्याजवळ आहे, सोन्यासारखा क्षण, हा सुद्धा तुम्ही गमावून बसाल आणि हे अश्रू तुमच्या काही कामी येणार नाहीत. अश्रू काही कामी येतात का कधी आपल्या? कधीच नाही. 30 स्थवीरांनी योग्य असेच केले. भगवान बुद्ध सांगतात सगळ्या भिक्खूंना की 30 स्थवीर जे आहेत त्यांनी योग्य केले. त्यांची मौनाची नाव बनवली. त्यांनी आपल्या मौनाची नाव बनवली. त्यांनी कुणाकडेही काही लक्ष नाही दिलं. फक्त मौन राहून आपला साधना करण्यामध्ये त्यांनी आपला पूर्ण वेळ घालायचं ठरवलं आणि ह्या मौनाच्या नावेने तो पार जाण्याचा प्रयत्न करीत आहे. हा जो मौन त्यांनी ठेवलं याच्या नावेने तो पार जाण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून तर साधूंना मुनी म्हटलेले आहे. म्हणून साधूंना काय म्हणतात? मुनी. मुनी हा शब्दाचा अर्थ आहे ज्याने मौनाची टीका बनवली. मुनी शब्दाचा अर्थ काय आहे? ज्याने मौनाची टीका बनवली. जो मौन राहायचं ज्यांनी संकल्प दृढ निश्चय केलं. 30 स्थवीर आज खरे मुनी झालेले आहेत. भगवान बुद्ध सगळ्या भिक्खूंना सांगतात की 30 स्थवीर जे आहेत ते आता खरे मुनी झालेले आहेत. गंधमाला आदींनी पूजा करणारे माझी पूजा करीत नाहीत. माझी पूजा करणारे, गंधमाला आदींनी पूजा करणारे माझी पूजा करीत नाही. ती वास्तविक माझी पूजा नाही. वास्तविक माझी पूजा आहे का? ती नाही. जो ध्यानाचे फूल माझ्या चरणावर टाकतो तोच माझी खरी पूजा आहे. भगवान बुद्ध काय सांगतात? तुम्ही माझी पूजा गंधमालाने करत असाल तर ते माझी पूजा नाही आहे. जो ध्यानाचे फूल माझ्या चरणावर टाकतो, ध्यानाचे फूल म्हणजे आपण जे ध्यान करतो त्याचे फूल जर आपण भगवान बुद्धांच्या चरणावर टाकले तीच त्यांची खरी पूजा म्हटलेली जाते.
म्हणून उद्यापासून आता सकाळी 5 वाजता ध्यान करायला येत जा. बरोबर आहे. इथे आपण फूल गंध सगळं टाकल्याने काही त्या पूजेचे अर्थ नाही आहे. असे बुद्ध म्हणाले, धम्मानुसार आचरण करणाराच माझी खरी पूजा करतो. धम्माच्या प्रमाणे जे लोक आचरण करतात तेच भगवान बुद्धांची खरी पूजा करतात. ध्यानच माझ्यासाठी खरी प्रेमाची कसोटी आहे. ध्यान माझ्यासाठी खरी प्रेमाची कसोटी आहे. रडू नका, ध्यान करा. भगवान बुद्ध त्या भिक्खूंना सांगतात, रडू नका, ध्यान करा, रडू नका, ध्यान करा असे बुद्ध म्हणाले. रडण्यात वेळ वाया घालू नका, ध्यान करा. हा तिस्स स्थविराला पहा, तो धीर आहे, प्रज्ञा आहे, बहुश्रुत आहे, शीलवान आहे, व्रत संपन्न आहे. भगवान बुद्ध म्हणतात ह्या तिस्स स्थविरांना बघा, हा धीर आहे, प्रज्ञा आहे, बहुश्रुत आहे आणि व्रत संपन्न सुद्धा आहे, आर्य आहे, बुद्धिमान आहे. याचे अनुगमन करा, रडू नका. हा जसा करत आहे याच्यासारखे अनुगमन करा, ह्याच्याकडून काहीतरी शिका, रडू नका, रडण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. परिनिब्बाण. आता हे परिनिब्बाण म्हणजे परिपूर्ण निर्वाण. परिनिब्बाण म्हणजे काय होते? परिपूर्ण निर्वाण. ही गाथा भगवंतांनी त्यांच्या महानिब्बाणाच्या घोषणेच्या वेळी गायली होती. परिनिब्बाण गाथा भगवंतांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाच्या घोषणेच्या वेळी गायली होती. भगवंतांच्या परिनिब्बाणाची सविस्तर माहिती बौद्ध साहित्यात आढळते. बौद्ध साहित्यामध्ये भगवंतांच्या परिनिर्वाणाची सविस्तर माहिती आढळते. सुभद्र नावाचा एक भिक्खू भगवंतांचा शेवटचा शिष्य होता. भगवंतांचा शेवटचा शिष्य कोण होता? तर सुभद्र नावाचा एक भिक्खू होता, जो भगवंतांच्या महापरिनिर्वाणापूर्वी त्याच दिवशी दीक्षित झाला होता. भगवान बुद्धांच्या ज्या दिवशी महापरिनिर्वाण होता त्याच दिवशी ते दीक्षित झालेले होते. भंते आनंदांनी इच्छा प्रदर्शित केली होती की त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्या शरीराचे काय करावे. जेव्हा भगवान बुद्ध जाणार होते तेव्हा भंते आनंदांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्या शरीराचे काय करायचे. बुद्ध उत्तरले की माझ्या अस्थिचे काय करायचे याची काळजी तू करू नकोस. मग बुद्ध आनंदांना सांगतात की माझ्या अस्थिचे काय करायचे याची काळजी तू करू नकोस, तू तुझ्या स्वतःच्या भल्याची काळजी वहा. माझ्या अस्थिची काळजी करू नको, तू तुझ्या भल्याची काळजी वहा. तू अजून अरहंत झाला नाहीस. म्हणते आनंद जे होते ते अरहंत झालेले नव्हते. तर भगवान त्यांना म्हणतात तू अजून अरहंत झालेला नाहीस, अरहंत पद प्राप्तीसाठी तू प्रयत्न कर. माझ्या गेल्यानंतर माझ्या शरीराचे काय करावे हा विचार करण्यामध्ये वेळ नको वाया घालवू. तू अरहंत पद कसं प्राप्त होईल मला याचा विचार कर आणि प्रयत्न कर. अप्रमादी राहा आणि परिश्रम कर आणि स्वतःच्या भल्याचा विचार कर. भगवान बुद्ध आनंदाला सांगतात तू स्वतःच्या भल्याचा विचार कर. इथे काही क्षत्रिय, हुशार ब्राह्मण, हुशार गृहस्थ लोक आहेत ज्यांची भगवंतांवर अफाट श्रद्धा आहे. भगवान बुद्ध त्या आनंदाला सांगतात इथे काही क्षत्रिय, हुशार ब्राह्मण, हुशार गृहस्थ लोक आहेत ज्यांची भगवंतांवर अफाट श्रद्धा आहे, खूप श्रद्धा आहे. ते लोक माझ्या अस्थिंची काळजी करतील. तू माझ्या अस्थिंची काळजी नको करू. तुला अजूनपर्यंत अरहंत पद प्राप्त झालेला नाही. तू त्याच्याकडे आपला मन वळव आणि त्याच्यासाठी तू प्रयत्न कर. असे कुणाला सांगतात भगवान बुद्ध? भंते आनंदला. ठीक आहे. हे ऐकून भंते आनंद हे बाजूला गेले आणि ओक्सी बोक्सी रडू लागले. भंते आनंद जेव्हा असं ऐकलं तर ते खूप रडू लागले. माझ्या गुरुच्या जाण्यापूर्वी मी अरहंत व्हायला हवे होते आणि विचार करू लागले की माझ्या गुरुच्या जाण्यापूर्वी मला अरहंत व्हायलाच हवे होते. ते गेल्यावर माझे कसे होणार ह्या चिंतेने त्यांना ग्रासले होते आणि ते विचार करत होते की ते गेल्यानंतर माझे कसे होईल ह्या चिंतेनेच ते ग्रासले होते. बुद्धांनी हे जाणले आणि भंते आनंदाला बोलावून घेतले व म्हणाले. बुद्धांना हे समजू आले की आता हा खूप चिंतेने ग्रासलेला आहे. तर त्यांनी आनंदाला बोलवले आणि त्यांना म्हणाले भगवान बुद्ध, आनंद आता तुझे रडणे पुरे कर. आता तू तुझे रडणे बंद कर. असा शोक करू नकोस. मी अगोदरच तुला सांगितले आहे की आपणाला कधी ना कधी विभक्त व्हावे लागेल. मी अगोदरच तुला सांगितले होते की आपल्याला कधी ना कधी विभक्त लांब व्हावंच लागेल, दूर व्हावंच लागेल. म्हणूनच आपणास प्रिय असलेल्या आणि सुख देणाऱ्या सर्व गोष्टींपासून स्वतःला अलग ठेवलेले पाहिजे. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की आपल्याला प्रिय असलेला व्यक्ती आणि
किंवा प्रिय असलेली गोष्ट आणि सुख देणाऱ्या सर्व गोष्टींपासून आपल्याला लांब राहायला पाहिजे। हे आनंद तुझ्याजवळ पुण्याचा भरपूर साठा आहे। भगवान बुद्ध आनंदाला म्हणतात तुझ्याजवळ पुण्याचा भरपूर साठा आहे, तू लवकरच विकार मुक्त होशील आणि तू लवकरच सगळ्या विकारांपासून मुक्त होशील। त्यानंतर बुद्धांनी भंते आनंदाचे आभार मानताना त्यांच्या सप्त गुणाची प्रशंसा केली आणि मग भगवान बुद्धांनी आनंद भंतेजीचे आभार मानण्यासाठी त्यांच्यामध्ये जे सुप्त गुण होते त्यांची प्रशंसा केली आणि निरनिराळ्या प्रकाराने आनंदाला उपदेश दिल्यानंतर कुशीनारा येथील आणि मग भरपूर प्रकारे त्यांनी आनंदाला उपदेश केला आणि मग त्यांनी विचार केला की आता आपण कुठे जायला हवं, तर कुशीनगरमध्ये जायला हवं। मल्लांना कुशीनगरमध्ये मल्ल राहायचे तेव्हा, ठीक आहे। तर मल्लांना त्यांच्या महापरिनिर्वाणाची खबर देण्यास मग त्यांनी सांगितली, ठीक आहे। तर ते कुशीनगरमध्येच होते। कुशीनगरमध्ये त्यांनी मग निरनिराळ्या प्रकारचे उपदेश दिले आनंदांना आणि त्यांना सांगितलं की इथले जे मल्ल आहेत कुशीनगरचे त्यांना माझ्या परिनिर्वाणाची खबर द्यावी। तेथील मल्लांना ही खबर दिल्यानंतर ते सर्व त्यांच्या पत्नीबरोबर रडत रडत तिथे आले आणि तिथले जे मल्ल होते त्यांना ही खबर पोहोचली तेव्हा ते आपल्या पत्नींबरोबर आणि बाकीच्या लोकांबरोबर खूप रडत रडत तिथे आले। तरुण तरुणी, स्त्रिया, पुरुष, म्हातारे सर्वच मल्ल बुद्धांना शेवटचा सन्मान देण्यासाठी हजर झाले। पुरुष, स्त्री, लहान मोठे, मुलं मुली सगळे, म्हाताऱ्यापासून सगळे बुद्धांना शेवटचा सन्मान देण्यासाठी तिथे हजर झाले। तेव्हा बुद्ध भंते आनंदास उद्देशून म्हणाले आणि मग तेव्हा बुद्ध भंते आनंदास उद्देशून म्हणाले, आनंदा, शिक्षकाशिवाय पवित्र शिकवण असे काही होऊ शकत नाही। शिक्षकाशिवाय पवित्र शिकवण होऊ शकते का? कधीही काही नाही असे तू म्हणशील। तुला कोणी विचारलं तर तू असे म्हणशील की शिक्षकाशिवाय पवित्र शिक्षण काही होऊ शकेल काय? परंतु आनंदा असे नाही आहे। जो काही धम्म आणि विनय मी शिकवलेला आहे, आतापर्यंत जो काही मी धम्म आणि विनय शिकवलेला आहे आणि जे नियम मी बनवलेले आहेत माझ्या गैरहजेरीत, आतापर्यंत जे मी धम्म शिकवलेला आहेत आणि जे मी विनय म्हणजे त्यांचे नियम जे मी बनवलेले आहेत माझ्या गैरहजेरीत जेव्हा मी नसणार तेच तुमच्या शिक्षक म्हणून काम करतील। माझे जे नियम आहेत विनय आणि माझी शिक्षण तेच तुमचे आता शिक्षक म्हणून काम करणार, जे मी शिकवलेले आहे ते, ठीक आहे। आनंदा, संघाला अनुमती आहे की काही थोडे आणि गौण असलेले नियम माझ्या परिनिर्वाणानंतर संघ रद्द करू शकतो। भगवान बुद्ध ते आनंदाला सांगतात संघाला ही अनुमती आहे की काही थोडेफार आणि जे गौण असलेले नियम आहेत माझ्या परिनिर्वाणानंतर संघ ते नियम रद्द करू शकते, पण सगळेच का नाही, काही। आज्ञावाचक आदेश देण्याऐवजी बुद्धांनी संभावनार्थक वक्तव्य केलेले दिसते। त्यांना इथे आज्ञा देता आली असती। आज्ञावाचक त्यांनी काही केलं का नाही। संभावना काय होऊ शकते ते त्यांनी सांगितलं की माझ्या गेल्यानंतर माझे जे काही नियम आहेत ते तुम्ही रद्द करू शकता। परंतु बुद्धांनी भविष्यात स्थविर महाकाश्यपाच्या अध्यक्षतेखाली होऊ घालणाऱ्या पहिल्या धम्मसंगीतीत कमी महत्वाचे नियम रद्द करण्यास अनुमती मिळणार नाही। बुद्धांनी हेही सांगितले की जी महाकाश्यपाच्या अध्यक्षतेखाली पहिली बौद्ध संगीती होणार आहे तिथे कमी महत्वाचे नियम ज्यांना खूप कमी महत्व आहे ते रद्द करण्यास अनुमती मिळणार नाही, अनुमती दिल्या जाणार नाही। म्हणून त्यांनी आज्ञार्थक वक्तव्य न करता संभावनार्थक वक्तव्य करून संघाला थोडे स्वातंत्र्य दिले असे म्हणता येईल। बुद्धांनी ते कमी महत्वाचे नियम कोणते, बुद्धांनी हेही सांगितले की कमी महत्वाचे नियम कोणते आहेत आणि किती हे स्पष्ट न सांगितल्याने पहिल्या संगीतीतील 500 अरहंत ह्या निर्णयांपर्यंत पोहोचू शकले नाहीत की कोणते नियम रद्द करावे। परंतु भगवान बुद्धांनी हे नाही सांगितले की कोणते नियम रद्द करावे। म्हणून जेव्हा पहिली बौद्ध संगीती झाली होती महाकाश्यप भंतेजीच्या अध्यक्षतेमध्ये तेव्हा तिथे 500 अरहंत भिक्खू होते।
त्या 500 अरहंत भिक्खू सुद्धा एकही बनवलेला नियम रद्द करू शकले नाही. भगवान बुद्धांचे जेव्हा महापरिनिर्वाण झाला, भगवान बुद्ध गेले, त्याच्यानंतर पहिली बौद्ध संगीती झाली होती, तेव्हा सुद्धा 500 अरहंत भिक्खू सुद्धा एकही नियम रद्द करू शकले नव्हते. आणि म्हणून बुद्धांनी सांगितलेले सर्वच नियम जसेच्या तसे ठेवणे त्यांना उचित वाटले. एकही नियम त्यांनी रद्द नाही केले आणि बुद्धांनी सगळे जे नियम सांगितले होते ते जसेचे तसे त्यांनी ठेवले. बुद्धांनी महापरिनिर्वाणापूर्वी सर्व भिक्खूंना पुन्हा आवाहन केले. महापरिनिर्वाणापूर्वी सर्व भिक्खूंना त्यांनी पुन्हा आवाहन केले की ओ भिक्खूंनो, आपणास बुद्ध धम्म आणि संघ किंवा मार्ग आणि पद्धती याबद्दल कोणतीही शंका असल्यास विचारून घ्या. तुम्हाला बुद्ध धम्म आणि संघाबद्दल कोणतीही आशंका असेल तर तुम्ही विचारून घ्या. भगवान बुद्ध सगळ्यांना विचारतात काय की भिक्खूंनो, तुम्हाला बुद्ध धम्म आणि संघ यांच्याबद्दल कोणतीही आशंका असेल तर तुम्ही विचारून घ्या. नंतर पछतावू नका की शास्ता समोरासमोर जीवित असताना असे आम्ही प्रश्न विचारले नाही. भगवंतांनी असे जेव्हा विचारले तेव्हा सर्वत्र शांतता पसरली. भगवंतांनी जेव्हा विचारले बुद्ध धम्म संघाबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा, तर कुणीही एकही प्रश्न विचारलं नाही. सगळीकडे शांतता पसरली. कोणीही काहीही प्रश्न विचारले नाही. कोणीही एकही प्रश्न विचारले नाही. अशाच प्रकारे शास्त्रांनी दुसऱ्यांदा आणि तसेच तिसऱ्यांदा असा प्रश्न विचारला. दुसऱ्यांदा सुद्धा त्यांनी असा प्रश्न विचारला की कुणाला बुद्ध धम्म आणि संघाबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारा, नंतर पछतावू नका. दुसऱ्यांदा विचारल्यावरही कुणीही काही प्रश्न विचारले नाही आणि तिसऱ्यांदा सुद्धा सगळेच लोक शांत बसले. तरी सर्व शिष्य 3 वेळा शांत राहिले. 3 वेळा भगवंतांनी विचारले प्रश्न तर 3 वेळा सगळे शिष्य शांत राहिले. तेव्हा शास्ता पुन्हा सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले. चौथ्यांदा पुन्हा सर्व शिष्यांना उद्देशून भगवान बुद्ध काय म्हणाले, कदाचित आपल्या सद्गुरूंचा आदर म्हणून आपण प्रश्न विचारत नसाल. कदाचित सद्गुरूचा आदर करावा म्हणून आपण प्रश्न विचारत नसाल तर तसे करू नका. आदर म्हणून प्रश्न विचारत नसाल परंतु असे करू नका. सर्व शिष्यांना सांगा की ते मोकळेपणाने मला प्रश्न विचारू शकतील. सगळ्या शिष्यांना सांगा की त्यांच्या मनामध्ये जेही प्रश्न असतील ते सगळे प्रश्न मोकळेपणाने मला विचारू शकतील. असे सांगितल्यावरही सर्व शिष्यगण शांत राहिले. एवढ्या वेळेस सांगितल्यानंतर सुद्धा सगळे शिष्यगण शांतच राहिले. तेव्हा स्थविर आनंद बुद्धांना खालीलप्रमाणे बोलले. मग स्थविर आनंद जे होते ते बुद्धांना खालीलप्रमाणे बोलतात, आश्चर्य आहे भगवान, आश्चर्य. आता मी सर्व शिष्यांबद्दल किंवा मार्ग व त्यांच्या पद्धतीबद्दल अगदी संतुष्ट आहे. आता मी सगळ्या शिष्यांबद्दल आणि त्यांच्या मार्गाबद्दल संतुष्ट आहे. असा एकही शिष्य नाही की ज्याला बुद्ध धम्म व संघाबद्दल काही शंका किंवा प्रश्न उरलेले असतील. असा एकही शिष्य नाही आहे की ज्याच्या मनामध्ये बुद्ध धम्म आणि संघाबद्दल काही शंका किंवा एकही प्रश्न उरलेला असेल. परंतु आनंद, तू ह्या माझ्यावर असलेल्या श्रद्धेमुळेच ह्या बाबतीत असे बोलतोस. भगवान बुद्ध त्यांना काय म्हणतात, आनंदला, माझ्यावर जी श्रद्धा आहे तुझी त्यामुळे तू असा बोलत आहेस. परंतु तथागतास माहीत आहे की बुद्ध धम्म संघ मार्ग व पद्धती याबद्दल कोणाही शंका किंवा समस्या असण्याचे कारण नाही. तथागतांना माहिती आहे की बुद्ध धम्म संघ आणि त्यांची जी पद्धती आहे याबद्दल कोणालाही शंका किंवा समस्या असण्याचे कारण नाही. उपस्थित 500 शिष्यांपैकी आनंदा शेवटच्या श्रोतापन्न सुद्धा पुन्हा परत फिरण्याचे कारण नाही, तर ते संबोधीकडेच सर्वदा अग्रेसर राहील. शेवटचे जे त्यांचे 500 शिष्य होते, आनंद शेवटच्या आनंदासोबत शेवटच्या श्रोतापन्न सुद्धा आणि भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणाच्या आधी जो श्रोतापन्न झाला, शेवटच्या श्रोतापन्न सुद्धा पुन्हा परत फिरण्याचे कारण नाही, तर तो संबोधीकडे सदा तो पुन्हा परत फिरणार का नाही. भगवान बुद्धांना सोडून पुन्हा तो गृहस्थ जीवन किंवा परत फिरणार का, त्यांना त्यांच्या धम्माबद्दल त्याच्यामध्ये शंका अजिबात निर्माण होणार नाही असे भगवान बुद्ध सांगतात. तो संबोधीच्या मार्गाकडे चालत राहणार. शेवटी तथागतांनी आपला शेवटचा संदेश सर्व शिष्यांना दिला आणि शेवटी तथागतांनी आपला शेवटचा संदेश सर्वांना दिला आणि म्हणाले, ओ भिक्खूंनो, इकडे लक्ष द्या.
भिक्खूंनो इकडे लक्ष द्या, ह्या सर्व जगातील सर्व वस्तू अनित्य आहेत. भगवान बुद्ध शेवटच्या उपदेशमध्ये सांगतात, ह्या जगातील सर्व वस्तू अनित्य आहेत, बदलणाऱ्या आहेत. सर्व वस्तू अनित्य आहेत, बदलणाऱ्या आहेत. हे समजण्याच्या जागरूकपणे प्रयत्न करा. हे तुम्ही समजण्याच्या जागरूकतेपणे प्रयत्न करा. वय धम्मा संखारा अपमादेन संपादेथ. हे भगवंतांचे शेवटचे शब्द होते. शेवटचे शब्द कोणते होते भगवंतांचे? वय धम्मा संखारा अपमादेन संपादेथ. त्यांच्या शिष्यांना दिलेले शेवटचा उपदेश होता. हा त्यांच्या शिष्यांना दिलेला शेवटचा उपदेश होता. नंतर बुद्धांनी प्रथम ध्यानास सुरुवात केली आणि नंतर बुद्धांनी ध्यान करण्यामध्ये सुरुवात केली. त्यातून त्यांनी दुसऱ्या ध्यानात प्रवेश केला. पहिल्या ध्यानामध्ये प्रवेश करायला सुरुवात केली, त्याच्यामधून मग ते दुसऱ्या ध्यानामध्ये त्यांनी प्रवेश केला. दुसऱ्यातून तिसऱ्या ध्यानामध्ये प्रवेश केला आणि तिसऱ्या ध्यानातून त्यांनी चौथ्या ध्यानामध्ये प्रवेश केला. चौथ्या ध्यानातून आकाश क्षेत्रात प्रवेश केला आणि चौथा ध्यान जेव्हा ते करत होते त्याच्यामधून त्यांनी मग आकाश क्षेत्रामध्ये प्रवेश केला, ज्याला आकाशचयायतन असे म्हटलेले आहे. चौथ्या ध्यानातून त्यांनी आकाश क्षेत्रात प्रवेश केला, ज्याला म्हटलेले आहे आकाशचयायतन. तेथून निघून संज्ञा आणि वेदना थांबवून, तिथून निघाले मग ते आणि संज्ञा आणि वेदना त्यांनी थांबवून न संज्ञा न वेदना क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला. जिथे संज्ञा नाही वेदना नाही तिथे मग त्यांनी प्रवेश केला. तेथून पुन्हा निघाले ते. तेथून निघून ते शून्य क्षेत्रात प्रवेश करतात. तिथून निघाल्यानंतर मग त्यांनी शून्य क्षेत्रामध्ये प्रवेश केला. तिथून शून्य क्षेत्रामधून पुन्हा निघाले. तिथून निघून त्यांनी विज्ञानाच्या अनंत क्षेत्रामध्ये मग त्यांनी प्रवेश केला. शून्य क्षेत्रामधून निघाले आणि कुठे? विज्ञानाच्या अनंत क्षेत्रांमध्ये मग त्यांनी प्रवेश केला. अनंत विज्ञान क्षेत्रातून अनंत आकाशात प्रवेश केला आणि मग अनंत विज्ञान क्षेत्रातून त्यांनी अनंत आकाशामध्ये प्रवेश केला. अनंत आकाश क्षेत्रातून ते पुन्हा चौथ्या ध्यानात प्रवेश करते झाले. अनंत आकाश क्षेत्रातून ते पुन्हा चौथ्या ध्यानामध्ये प्रवेश करते झाले. चौथ्या ध्यानातून तिसऱ्या ध्यानात, तिसऱ्या ध्यानातून दुसऱ्या ध्यानात आणि दुसऱ्या ध्यानातून पुन्हा ते पहिल्या ध्यानात प्रवेश त्यांनी केला आणि तेथून बाहेर पडून त्यांनी महापरिनिर्वाण मग प्राप्त केले. आणि तिथून मग ते बाहेर पडले आणि त्यांनी नंतर मग महापरिनिर्वाण प्राप्त केले. अशा तऱ्हेने ते अनंतात विलीन झाले. अशा तऱ्हेने मग भगवान बुद्ध अनंतामध्ये विलीन झाले आणि भगवान बुद्धांचे मग महापरिनिर्वाण झालं. तर आज आपण काय बघितलं? धम्म प्रीतीचे रस पिऊन मनुष्य निष्पाप होतो आणि गोष्ट होती स्थवीर तिस्साची गोष्ट. बरोबर आहे? साधू साधू साधू.